सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 167 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन आणि मयुरीने दोघांनी मिळून आशुतोष हे नाव फायनल केलं. तोष म्हणजे आनंद, कायम आनंदी असणारं बाळ. आणि ते होतंही तसंच, बापासारखं हसरं नाचरं उत्साही. अर्जुनराव दिसले रे दिसले की खूप चेकाळायचं. त्यांची शिट्टी ऐकली की हातपाय हलवत डोळे मोठे करून खुश व्हायचं. त्याचे ते तेजस्वी डोळे आनंदाने खूप चमकायचे. ते सारखं हसायचं आणि लाथा तर खूप मारायचं. सायकल चालवल्यासारखं आणि पाण्यात पोहल्यासारखं हातपाय मारायचं. पाळण्याला लाथा मारून मारून त्याच्या टाचा लाल बुंद व्हायच्या. पण याचे पाय काही केल्या थकत नव्हते. मयुरीलाच त्याची काळजी वाटायची. पायाला काही झालं बिलं तर ती कधी कधी त्याचे पाय लाडानं बांधूनच ठेवायची. तर ते आगाऊ मोठ्यानं रडायचं, किंकाळ्या ठोकायचं, पाय सोड म्हणून. 2 महिने झाले होते फक्त त्याला. ती तर आताच वैतागून जायची त्याला. आशू नको ना पाय हलवू, पाळण्याच्या पट्ट्या पायाला लागल्या तर काय करायचं असं म्हणायची. पण आशू कसला ऐकतोय. शेवटी पोरगं कोणाचं होतं? अर्जुनरावांचं. बाप बिलिंदर आणि मुलगा महाबिलिंदर. आता बापालाच कधी कोणाचं ऐकायची सवय नव्हती, त्यात बायकोचं तर नाहीच नाही. तर मग पोरगं तरी कसं ऐकेल? ते तर बापापेक्षा वरचढ. मग अर्जुनला तिने त्याचे बांधलेले पाय बघून त्याची दया आली. म्हणायचा, मयू अगं केवढंसं आहे ते पिल्लू माझं, का असं झळतेस माझ्या बछड्याला? ती म्हणाली, अहो किती मस्ती करतोय. आत्ताच 2 महिने झालेत फक्त. तरी तो म्हणाला, अगं तेच ना, फक्त 2 महिन्याचा आहे तो. 20 वर्षाचा असल्यासारखा शिक्षा काय देतेस त्याला? एन्जॉय करू दे ना त्याला त्याचं बालपण. ती म्हणाली, उद्या तो 20 वर्षाचा झाला तरी असेच पाठीशी घालणार का तुम्ही? तो म्हणाला, नाही ग मयू, पण याला ना आपण फुटबॉल प्लेअर बनवूया. अहो किती सायकल चालवतोय हा, सायकल रेस खेळायला गेल्यासारखा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बघ, तू का त्याला बांधून ठेवलंस? ती म्हणाली, अहो दुखत असतील ना पाय त्याचे, पुन्हा रात्रभर रडेल. अर्जुन म्हणाला, अगं मग मी आहे ना, तू झोप निवांत, मी बघतो त्याला. असं म्हणून त्यानं शिट्टी वाजवली आणि गाणं म्हणू लागला, जे तो नेहमीच लहान मुलांसाठी शिट्टी वाजवून म्हणायचा तेच. फू बाई फू, फुगडी फू. आणि मग मोठ्यानं पुन्हा मयुरीच्या गालाचा गालगुच्चा घेऊन म्हणाला, माझ्या प्रीतीच्या फुलाची परडी तो. तशी ती हसली आणि म्हणाली, अहो आईला ना आता एकटीला आंघोळसुद्धा घालू देत नाही तुमचा बछडा. सारखे हातपाय मारत असतो आणि तिचं लॉंग मंगळसूत्रसुद्धा लात मारून तोडलं. अर्जुन म्हणाला, खरं की काय मयू? आय कांट बिलीव्ह. मला विश्वास नाही बसत. ती म्हणाली, मी कशाला खोटं बोलू? अहो ती पायावर घेऊन त्याला मालिश करत होती आणि यानं पाय झाडायला सुरुवात केली. तसं तिचं मंगळसूत्र त्याच्या पायातल्या वाळ्यामध्ये अडकलं आणि याने पाय खेचला आणि मंगळसूत्र तुटलं. बोला आता काय करायचं? ती तर आशूच्या तक्रारीवर तक्रारी करत होती आत्तापासूनच. अर्जुन म्हणाला, अगं कावळा बसायला आणि फांदे तुटायला असं झालं असेल. तू उगीच माझ्या बछड्यावर नाव घेतेस. होणारे आशू, आई लबाड बोलते ना. आणि आजीलाच फार हौस होती की नाही नातवाची. किती वाट बघत होती ती. बाबांना तर किती त्रास दिला. पाळणा कधी हलणार, पाळणा कधी हलणार म्हणून. मग आता सोसा म्हणावं नातवाचं कौतुक. आमचं काम आम्ही केलं. आणि मामा तर बघा ना, एकदा हापूस आंबे दिले तेव्हा तोंड बघितलं बहिणीचं, त्याच्यावर तोंडच नाही दाखवलं त्यानं सुद्धा. आणि बहिणीचं तोंडही नाही बघितलं. आमचं सोडा हो, पण निदान बहीण आणि भाच्याला तरी बघावं की. मी तर प्रीतीची डिलिव्हरी होतानाच होतो की नाही तिथं. तुझ्या भावानाचं ना तुझ्यावर प्रेमच नाही मयू. ती म्हणाली, असं काही नाही हो, त्याला वेळ मिळत नाही. पण सगळेच तुमच्यासारखे नसतात. तुम्ही मानलेल्या नात्यांसाठी सुद्धा खूप काही करता, मग सख्ख्या नात्यांसाठी तर जीव ओवाळून टाकता. पण तोही येणार आहे, सुट्टी नसते ना त्याला. अर्जुन म्हणाला, कोण सुट्टी देत नाही, त्याचं ऑफिस की बायको? मयुरी म्हणाले, गप्प बसा हा अर्जुनराव. तो म्हणाला, अगं सॉरी हां, आपल्याला त्यांच्यामध्ये बोलण्याचा काही अधिकार नाही, हे मी विसरलंच होतो. मग आता मध्येच एक दिवस कपिल आणि त्याची बायकोसुद्धा घरी आले आणि बाळाला पाहून निघून गेले. आता बाळ चांगलं 2 सव्वा 2 महिन्याचं झालं होतं.
आणि कोमल म्हणाली, राहुल, अहो लग्न कधी करतायत ताई आणि जिजूचं? राहुल म्हणाला, हो ग, भाड्यानं पुन्हा विषय काढलाच नाही. कसा काढेल म्हणा, सगळं आलबेल चाललं आहे ना. ना दुरावा, ना रात्री जागून तिच्या आठवणीत तळमळणं. आता लग्न फक्त हौस म्हणून करायचं आहे, गरज म्हणून नाही. आणि कोमल म्हणाली, अहो पण बाळाचा 2.25 महिन्याचं झालं की बाळ आता, मग तारीख पकडायला हवी की नाही? आणि आपणच पुढे होऊन केलं नाही तर कोण करणार? आपल्या लग्नात जिजू किती करत होते माहीत आहे ना. राहुल म्हणाला, तुझं बरोबर आहे. उद्याच त्याला फोन करतो आणि तयारीला लागतो. पण तोपर्यंत आपण पाळणा हलवण्याची तयारी करूया, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. आणि ती म्हणाली, नका येऊ जवळ. तो म्हणाला, का गं? ती म्हणाली, आजच पिरियड्स आलेत. आणि निराश होत म्हणाली, राहुल, कधी हलणार आपला पाळणा? आई आबा किती आतुरतेने वाट बघत आहेत. राहुल म्हणाला, अगं आता ते आपल्या हातात आहे का? जेव्हा व्हायचं तेव्हाच बाळ होणार. आणि मला आता असं वाटत आहे की आपण कुठेतरी रम्य वातावरणात एकांतात जायला हवं, जिथे फक्त तू आणि मी असू. इथे खूप दगदग आणि जबाबदारी आहेत ना. मी एक काम करतो, 4-8 दिवसाची सुट्टी घेतो आणि आपण कुठेतरी बाहेरच जाऊ फिरायला 8 दिवस. मग बघ काय होतंय ते. तशी ती खूप लाजली आणि त्याच्या मिठीत शिरली. आणि तो म्हणाला, गुलाबो, इतकं लाजून आता काही उपयोग आहे का? सगळा चिखल झाला आहे ना. तसं तिने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, काही चावटपणा करता हो तुम्ही. बरं बाई, राहिलं. पण अर्जुनचं लग्न झालं की आपण फिरायला जातो हे लक्षात ठेव. ती म्हणाली, चालेल. तो म्हणाला, पण कोमल, तू कोणाच्या बाजूने या लग्नात भाग घेणार ग? मयुरी वहिनी तुझी बहीण आहे, तिच्याकडून की अर्जुनकडून? आणि कोमल म्हणाली, ज्या साईडला माझा नवरा त्याच साईडला मी. तो म्हणाला, मग आता उद्याच करतो फोन आणि सगळं डिस्कस करतो. आणि इतक्यात रॉयल मेंबर ग्रुपवरती कॉन्फरन्स कॉल नोटिफिकेशन आलं. आजचा कॉल वेळात वेळ काढून अभिनय केला होता. पण फोन घेतल्या घेतल्या राहुल तुटून पडला ते अर्जुनवर आणि म्हणाला, अर्जुन, आता लग्नाचा मुहूर्त काढूया का? का अजून तुला बाळंतणीचा खोपा सोडूच वाटत नाही? अर्जुन म्हणाला, सुटला रे सुटला. आता ती सुद्धा पूर्ण बरी झाली आहे. चैतन्य म्हणाला, बरी न व्हायला काय झालं? तू जातीनं स्वतः लक्ष देऊन बरं केलंस ना वहिनींना. नक्की काय काय करत होतास रे? अर्जुन म्हणाला, ते असं सांगून कसं कळेल तुला? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, हे उक्ती ऐकली आहे ना तू. मग तू जेव्हा बाप होशील तेव्हा कळेल तुला. आणि माझ्या लग्नाचं कधी बघताय? तुम्हाला वेळ आहे की नाही? आणि अर्जुन म्हणाला, अर्जुन, तू घर जावई होणार आहेस का? तसं असेल तर लग्न कॅन्सल कर. अर्जुन म्हणाला, नाही का रे? तसं काहीच विचार नाही माझा. हे 2-2.25 महिनेच कसे बसे सासरवाडीला लाडीगोडी लावून काढलेत, माझं मलाच माहीत. आपलं घर ते आपलं घर यार. सचिन म्हणाला, मग तुला कोणी अडवलं आहे? ये की आपल्या घरात. अर्जुन म्हणाला, पण आपल्याच घरात आपली 3 असेल तर ते घर आपलं नाही ना वाटत सचिन. सचिन म्हणाला, आणि आम्ही कोण आहोत रे? आम्ही तुझे नाही का कोणीच? आणि हे विसरू नको, बायकोच्या आधी आम्ही आहोत तुझ्या आयुष्यात. तसे सगळेच सचिनला अनुमोदन देत म्हणाले, हो हे खरं आहे. आणि अर्जुन म्हणाला, तुमचं बरोबर आहे. हे जरी खरं असलं की तुम्ही माझ्या आयुष्यात तिच्या अगोदर आहात, तरी तुमच्या पाठीमागून येऊन तिनं नंबर मारला असं समजा. मग राहुल म्हणाला, अरे मग तुझ्या घरी ये ना, तू तिथेच राहून काय करतोस? आता बाळ मोठं झालं, वहिनीची तब्येतही सुधारली असेल. आता कसली वाट बघतोस? लग्नाची तयारी करूया तुझ्या. तिला मिरवत मिरवत वाजत गाजत तुझ्या घरात आणूया. आता त्या काळजी घेऊ शकतात त्यांची. तू ये बरं परत. अर्जुन म्हणाला, येतो ना मी, तुम्ही लागा तयारीला. चैतन्य म्हणाला, आम्ही तयारी नक्की कोठे करायची? तुझ्या सासरवाडीत? अर्जुन म्हणाला, कुठे म्हणजे? आपल्या घरीच करायची. आणि अभि म्हणाला, मी तिथे नसणार, तयारी करू लागायला. पण उत्सव मूर्ती दुसऱ्यांच्या घरी सासरवाडीत आणि तयारी इकडे कसं होणार अर्जुन? राहुल म्हणाला, अर्जुन बास आता, खूप झाले, बायकोशिवाय राहायला शिक. थोडासा दुरावा सोस आणि आपल्या घरी ये बरं.
आणि तू येतोस की आम्ही तुला उचलून न्यायला येऊ? अर्जुन म्हणाला, अरे आधी तारीख तरी काढा ना, मग येतो. आणि जरा लवकरचीच काढा बरं का. सचिन म्हणाला, हो, पण त्यासाठी वर पक्ष आणि वधू पक्षाने एकत्र बसलं पाहिजे की नाही? का त्यांचा विचार न घेताच तारीख काढायची? आम्ही येतोय तिकडे या रविवारी बोलणी करायला. तुझे गरवले म्हणून त्यानिमित्तानं तुझी भेटही होईल, कारण तू आता आम्हाला भेटतही नाहीस. अभि म्हणाला, ए यार, मला थोडी मुदत द्या ना, प्लीज प्लीज. इतक्या लवकर मला येणं शक्य नाही. निदान 15 दिवसानंतरची तरी तारीख घ्या. आणि अर्जुन म्हणाला, झालं. इथूनच माझ्या हनीमूनला ग्रहण लागायला सुरुवात झाली. आणि सचिन हसून म्हणाला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर. तू कधी कोणाचा हनीमून नीट होऊ दिलास का? त्याचीच फळं आहेत ही. घे दोन्ही हातात दोन आणि खा. अर्जुन म्हणाला, सचिन माकडा, मी कधी वाट लावली रे? मी त्या दोघांचीही एक्साइटमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो. तसं सचिन म्हणाला, आता तू काहीही नाव दे रे, पण आता तुझी सुटका नाही. तुझ्या या गोड गोड बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही आमच्यावर. बेन्या, आता तुझ्या हनीमूनची ग्रँड रॉयल वाट लावूनच राहणार. अर्जुन म्हणाला, सचिन तुला बघतोच आता. सचिन म्हणाला, अर्जुनराव, मला बघण्यापेक्षा हनीमूनची स्वप्न बघ. पण चायला काय मज्जा येणार आहे याला कुणास ठाऊक. रोजच बायकोजवळ आहे, तर ही कसली एक्साइटमेंट वाढणार आहे देव जाणे. अर्जुन म्हणाला, जवळ नाही, एका हाताचं अंतर असतं झोपताना. याला जवळ म्हणतात का? माझा चंद्र माझ्यापासून खूप लांब आहे आणि तुम्ही मला अजूनच लांब जायला सांगताय. चैतन्य म्हणाला, आता तुझा चंद्र मधुचंद्राच्या रात्रीच येणार तुझ्या मिठीत. या संडेला आम्ही तुला घ्यायला येतोय, म्हणजे येतोय. तुझी नाटकं चालणार नाहीत. गुपचूप गाडीत बसायचं, नाही तर तुझी उचल भांगडी केलीच म्हणून समज. राहुल म्हणाला, पण अभि, तू का कॉल केला होतास ते विचारायचं राहिलंच की. आणि अभि म्हणाला, अरे अर्जुनच्या लग्नाच्या चॅप्टरमध्ये मी हे विसरूनच गेलो सांगायचं की मी गणपतीची स्थापना केली. तसे सगळे रॉयल गँग मेंबर्स खूप खूप खुश झाले. आणि चैतन्य म्हणाला, तू राहुलच्या आधी नंबर मारलास. आणि खरंच आता पुढच्या गणपतीला तुझा छोटा गणू असणार पूजा करायला. गणपती बाप्पा मोरया. तुला गणपतीच पावला म्हणायचं बघ. पण इतक्या लवकर चान्स नव्हता ना घेणार तू? आणि अभि म्हणाला, अरे झाला एक रोमॅन्टिक अपघात आणि आम्ही प्रिकॉशन घ्यायची विसरलो आणि तिची पाळी चुकली. मग मीच म्हणालो, चुकली तर चुकली, पण पहिलंच बाळ आहे, त्याला असा नकार द्यायला नको. अर्जुन म्हणाला, खूप छान बातमी दिलीस यार, कॉंग्रॅच्युलेशन. आणि राहुल तोंड पाडून म्हणाला, मी तर असे रोमॅन्टिक अपघात करून करून थकून गेलो. माझ्या हेडलाईट फुटून जायची वेळ आली तरी पाळणा हलत नाही यार, काय करू मी? अर्जुन म्हणाला, राहुल तू सेकंड हनीमूनला जा, त्याशिवाय तुझं काम होणार नाही. तसं चैतन्य म्हणाला, थांब राहुल, आपण सगळे सेकंड हनीमूनला जाऊया अर्जुनचं लग्न झालं की. आणि राहुल म्हणाला, हो ना, आणि तू लगेच सेकंड गणपतीची स्थापना करेल. भाड्या, आधी आपल्या ज्येष्ठ गणपतीची स्थापना होऊ दे. आपण दोघेच मागे राहिलो. आपली पोरं एका इयत्तेत शिकायला गेली पाहिजेत ना, तरच त्यांचा सुद्धा मिनी रॉयल ग्रुप होईल की नाही तयार. त्यासाठीच मी ठरवलं आहे की मी जाणार आहे कोमलला घेऊन एकांत स्थळी. अर्जुन म्हणाला, चैतन्य, राहुलचं बरोबर आहे यार, आपलं काय हे एकत्र हनीमूनला जाण्याचं गणित जुळेल असं मला वाटत नाही. कारण एकीचं पोट भरलं की दुसरी रिकामी होणार, दुसरी रिकामी झाली की तिसरीचं पोट भरणार. हे असंच चालत राहणार आहे. बेस्ट वे आपलं आपलं जाऊन या. आणि येताय ना रविवारी? अभि, तू सुद्धा लवकरच तिकीट बुक कर, ॲडव्हान्स. अगेन कॉंग्रॅच्युलेशन. चैतन्य म्हणाला, असं नाही अभि, इथे आल्यावर आम्हाला तू पार्टी तरी द्यायचीच आहेस, कारण गुड न्यूज खूप मोठी आहे. तसा दिलदार अभि म्हणाला, देणार, नक्की देणार. तुम्हाला नाही देणार तर कोणाला पार्टी देणार यार? तसे सगळे खुश झाले आणि मोठ्याने म्हणाले, अभिच्या नावानं सांग भलं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.